लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। वाहतूक नियमांचे पालन करून रस्ते अपघात रोखणे तसेच नागरिकांमध्ये शिस्तबद्ध व सुरक्षित वाहन चालना संस्कार रुजवण्यासाठी पुसद पोलीस विभागाच्या वाहतूक नियंत्रण उपशाखातर्फे विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेअंतर्गत दुचाकीस्वार नागरिकांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले। तसेच अपघातांमध्ये होणारे जीवितहानीचे प्रमाण लक्षात घेता हेल्मेटचा वापर अनिवार्य असल्याचे स्पष्ट करत 30 दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाचे नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे यांनी केले। त्यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक व पुसद वाहतूक शाखा प्रभारी निलेश शेंबडे हे उपस्थित होते। ही मोहीम यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली। कार्यक्रमात नागरिकांना उद्देशून बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रत्येकाने दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणे ही स्वतःच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे। हेल्मेट केवळ कायद्याचे पालन नव्हे तर आपल्या कुटुंबासाठी सुरक्षिततेचे कवच आहे। यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असेही पोलीस विभागाने स्पष्ट केले। सगळ्यांना नमस्कार। मागच्या वर्ष पुसद तालुक्याला अप्रॉक्सिमेटली 50 लोकांच्या रोड ॲक्सिडेंटमध्ये डेथ झालेला आहे। ते कारण रोड ॲक्सिडेंटच्या बद्दल अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी आणि लोकांना हेल्मेट वापरण्याबद्दल रिक्वेस्ट करण्यासाठी आम्ही एक आज ड्राईव्ह घेतला। त्यामध्ये आम्ही 15-20 हेल्मेट लोकांना वाटप केला आणि त्यांनी हेल्मेट नाही टाकला होता त्यांनी अवेअरनेसकरिता आम्ही एक टूल देऊन अवेअरनेस क्रिएट केला। सगळ्यांच्याकडून माझी विनंती आहे की कृपया हेल्मेट वापरा आणि रोड ॲक्सिडेंट डेथ आम्ही कमी करू। सगळ्यांना धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.